मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधल्या घरातून अटक। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं आपटेला घेतलं ताब्यात। जयदीप आपटे 10 दिवसांपासून होता फरार। मालवण राजकोट पुतळा दुर्घटना चौकशीसाठी नेमलेला संयुक्त तांत्रिक समितीचा पाहणी दौरा। समितीनं तब्बल 1.25 तास केली राजकोट किल्ल्यावरती पाहणी। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सांगलीच्या कडेगावमध्ये आज काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण। शरद पवारांसह अनेक नेते राहणार हजर। उद्धव ठाकरे मात्र गैरहजर असणार। सांगलीच्या कडेगावमध्ये राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी हायटेक मंडप। कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी। आमदार विश्वजित कदम यांनी घेतला आढावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्रातल्या विधानसभानिहाय घोंगडी बैठका घेणार। आज बीडच्या गेवराईमध्ये पहिली घोंगडी बैठक पार पडणार। जालन्यामधल्या अंतरवाली चराटीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। 100 गाड्यांचा ताफा घेऊन अब्दुल सत्तार अंतरवालीमध्ये दाखल। मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये 3 तास चर्चा। मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फडणवीसांसोबत जरांगेंची फोनवरून चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जरांगेंच्या मागणीवरती चर्चा करणार अब्दुल सत्तार यांची माहिती। राज्य सरकारचा मोठा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये 6,500ची वाढ। 1 एप्रिल 2020 पासूनची थकबाकी मिळणार। कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे। एसटी संघटनांच्या बैठकीमध्ये सदावर्ते आणि श्रीरंग बर्गे यांच्यामध्ये वाद। सदावर्ते आणि बर्गे एकमेकांच्या अंगावरती धावून गेले। डिसेंबर महिन्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोई घेणार टेक ऑफ। पहिलं विमान म्हणून सुखोई लढाऊ विमान घेणार उड्डाण। कोल्हापूर गोवा विमानसेवेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार। आठवड्यातील 2 दिवस कोल्हापूर गोवा विमानसेवा सुरू असणार। मुंबई गोवा महामार्गावरती कशेडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं सोयीचं होणार। तर बोगद्याच्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मोठी मदत होणार। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय। अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी। आजपासून 19 सप्टेंबरच्या दरम्यान टोल माफीचा निर्णय। वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून मिळणार पास। लालबाग राजाच्या कार्यकारी सल्लागार म्हणून अनंत अंबानी यांची नियुक्ती। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लालबागचा राजा गणपती मंडळाचा निर्णय। मुंबईतल्या पहिल्या सुतार गल्लीच्या बाप्पाचा मुखदर्शन सोहळा। मंडळाचं यंदाचं 63वा वर्ष। अकोल्यामधील लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये आगमन। गेल्या 39 वर्षांच्या परंपरेप्रमाणे शहरामध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी मिरवणुकीमध्ये सहभाग। वसई विरारमधून कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत बस रवाना। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बस रवाना। पुण्यामध्ये ईद ए मिलादच्या निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे आणि लेझर लाईटवरती बंदी आणा। मुस्लिम बांधवांनी दाखल केली हायकोर्टात याचिका। पूजा खेडकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। पूजा खेडकरनं बनावट सर्टिफिकेटचा वापर करून IAS पद मिळवल्याचा केला आरोप। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही। SIT कडून आरोपीनं मोबाईल कुठे टाकला याचा तपास सुरू। लातूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। नुकसानग्रस्त भागाचा लवकर अहवाल बनवला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। परभणीच्या बोरगव्हाण आणि वझूरमध्ये आदित्य ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांशी साधला संवाद। सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची केली मागणी। जालन्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राशी संपर्क वाढवावा। आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवरती टीका। आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत। निवडणुकीमुळे 3 वर्षांनंतर त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली। त्यांनी एकदा तिफणवरती बसावं। धनंजय मुंडे यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान।
बीड आणि परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल। नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बाणेगावमध्ये नुकसानग्रस्त शेतीची मनोज जरांगेंकडून पाहणी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी फोन लावत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची केली विनंती। राजमाता मासाहेब जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे राजवाड्याच्या समोर रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन। धाराशिव जिल्ह्यामधून आलेल्या शेतकऱ्यांचं सोलापुरातल्या काँग्रेस भवन कार्यालयाच्या समोर आंदोलन। माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या संबंधित असलेल्या मातोश्री साखर कारखान्यानं ऊस बिल थकवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।